जय श्रीराम. मला नेमकं हेच कळत नाही, उन्हाळा चालू आहे का पावसाळा चालू आहे. म्हटलं जाऊ द्या, जे बी चालू आहे चांगलं चालू आहे. सकाळी सकाळी बबलूदाकडनं चहा पिऊन घेतला आणि निघालो होतो मग कॉलेजला. आज सटाणामध्ये जरा जास्तच गर्दी होती, तरी आपला हेवी ड्रायव्हर बरोबर घेऊन आला आपल्याला. कॉलेजला पोहोचताच आपल्याला रॉकोडॉन भेटून गेला. म्हटलं मला बघता जेवढं गोड हसू. आपलं जे काम होतं ते करून घेतलं कॉलेजला आणि निघालो होतो गावात. याचे फोन कधी संपतील काय माहिती. हे पोरं कशाचं बॅनर घेऊन चालले होते काय माहिती. त्याला म्हटलं तोंड नको लपवू, दाखव ना बॅनर कशाचं आहे. पंडित आणि कुणाला पेपर देऊन इतके थकून गेले होते, थकवा काढण्यासाठी फ्रुटी पेट होते. म्हटलं आता काही फायदा नाही त्याचा. सायंकाळी तुमचा भूचेतन सोबत निघाला होता जिमला. आज आपण जिम मध्ये घेणार होतो चेस्ट आणि ट्रायसेपचं वर्कआउट. फ्लॅट बेंच प्रेसचे आपण घेतले 3 मेन सेट. आपण याचा मेन सेट घेतला होता 60 kg ने. तुमच्या भावाचं वेट बी तेवढंच आहे, फक्त 2-3 किलो जास्त असेल. केबल फ्लाईजचे घेतले होते 3 मेन सेट. इनक्लाइन बेंच प्रेसचे घेतले 3 मेन सेट. हा आपला टायगर आहे. त्याला म्हटलं क्लिप काढू का नको, तो म्हणे काढ भाऊ मी जातो घरी. टायगरला म्हटलं असं नको करू, तो आपलाच माणूस आहे. अप्पर चेस्टसाठी केबल रोचे घेतले होते 3 मेन सेट. चेस्टचं वर्कआउट संपून आपण सुरुवात केली होती ट्रायसेपला. ओव्हरहेड ट्रायसेपचे घेतले 3 मेन सेट. हॅमर कर्लचे आपण घेतले होते 2 मेन सेट वेट ड्रॉप करत. ट्रायसेपचं लास्ट वर्कआउट आपण घेतलं होतं रिव्हर्स ग्रिप ट्रायसेप पुश डाऊन. याच्या आपण 3 मेन सेट घेतले आणि आजचं वर्कआउट संपवलं. कालच्या तन जिम मध्ये आलेलं नव्हता, त्याच्यामुळे आज बर्थडे सेलिब्रेट करून घेतला आणि निघालो होतो घराकडे. जय श्रीराम.